हॅलो, गुड मॉर्निंग सर. हां. मी रिसर्च स्टुडंट गणेश प्रेमचंद राठोड. माझे गाईड आहेत डॉक्टर मुरलीधर शंकरराव राठोड, MSM कॉलेज. माझा टॉपिक आहे औरंगाबाद शहरातील 14 ते 16 व 17 ते 19 वयोगटातील ड्रॉपरो खेळाडूंच्या शारीरिक क्षमतांचा अभ्यास. तर हा विषय निवडण्यामागे माझा हा उद्देश होता की ड्रॉपरो हा खेळ महाराष्ट्रामध्ये नवीन होता आणि पाहिजे त्या प्रमाणात ह्या खेळाला खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि हा खेळ सर्वसाधारण आहे. ह्या खेळाचा उद्देश घेण्यामागे दुसरा पण आहे की ह्या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, ज्या माध्यमातून हा खेळ कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल. महाराष्ट्रातील अ, काही गरीब खेळाडू असतील, काही कोपऱ्यातले खेळाडू असतील, तर ह्यापर्यंत हा खेळ पोहोचवावा, हा माझा उद्देश आहे. तर ह्या खेळाचा इतिहास बघणार आहेत आपण. प्राचीन काळी भारतात व्यक्तीच्या सर्वांगीण वाढ आणि विकासाची रचना शिक्षणाद्वारे केली गेली. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांना पुनर्जीवित परिस्थितीत ठेवण्यासाठी चांगल्या व्यायामाचा परिचय करून दिला गेला. खेळ हे शारीरिक विकासाचे साधन होते. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, टेनिस आदी खेळ सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना तर नाहीच. त्यामुळे गुणवत्ता असूनही केवळ पैसा नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू मागे राहतात. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना परवडेल असा खेळ खेळण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. अशा या खेळाडूंना ड्रॉपरो बॉल हा खेळ आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. तर ह्या सर्व खेळाडूंना ड्रॉपरो बॉल हा जो खेळ आहे, हा एकदम कमी खर्चामध्ये खेळला जाणारा खेळ आहे, ज्यामध्ये साहित्य पण खूप कमी लागतात आणि मैदान आपलं नॉर्मल जरी शाळेचं मैदान असेल, कॉलेजचं असेल किंवा काही गावामध्ये बाजूला कुठे जागा जरी असेल, तरी इथे खेळाडू आरामात खेळू शकतात, असा हा खेळ आहे. अ, जसा बॅडमिंटन खेळ असतो, तसाच हा ड्रॉपरो एक खेळाचा उगम झालेला आहे. हा खेळ रोहतकमध्ये डॉक्टर ईश्वर सिंग यांनी ह्या खेळाची अ, शोध केलाय. त्याबद्दल सांगतो मी. डॉक्टर ईश्वर सिंग हे आधुनिक ड्रॉपरो संस्थापक आहेत. त्यांनी 2008 मध्ये प्रथम ड्रॉपरो नियमाचे पुस्तक लिहिले आणि रोहतक जिल्ह्यातील हरियाणा, भारत प्रथमच आधुनिक ड्रॉपरो सादर केला. भारतीय ड्रॉपरो महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र सिंग घुल व महाराष्ट्र राज्य ड्रॉपरो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्रजी सोनजे आहेत. याचबरोबर जागतिक काही संघटना स्थापना झालेल्या आहेत. जागतिक ड्रॉपरो संघटनेची स्थापना 17 जून 2021 मध्ये झाली आहे. एशियन ड्रॉपरो संघटनेची स्थापना 13 जुलै 2018. भारतीय ड्रॉपरो महासंघाची स्थापना 16 फेब्रुवारी 2019. ह्याप्रमाणे असा ह्या खेळाचा इतिहास आहे. ज्या माध्यमातून मला असं वाटतंय की खेळाडूंना चांगला फायदा होईल आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये बघतोय की खूप सारे खेळाडू असे आहेत की ज्यांना पैसा प्रॉब्लेम आहेत. पैशाची खूप मोठी अडचण येते. ग्राउंड उपलब्ध होत नाहीये किंवा कोचेस पाहिजे तसे उपलब्ध होत नाही. असले तरी खूप मोठ्या प्रमाणात फीस पे करावी लागते. तर हा खेळ सर्वसाधारणना परवडेल असा हा खेळ आहे. अ, संशोधनाची उद्दिष्ट बघणार आहेत आपण. औरंगाबाद शहरातील 14 ते 16 व 17 ते 19 वयोगटातील ड्रॉपरो खेळाडूंच्या शारीरिक क्षमतांचा अभ्यास करणे. शालेय विद्यार्थ्यांच्या लवचिकतेचा अभ्यास करायचा आहे यामध्ये. शालेय विद्यार्थ्यांचा दमश्वासपणा क्षमतेचा अभ्यास करणे. शालेय विद्यार्थ्यांचा हृदयनाडी दमदारपणा अभ्यास करणे. शालेय विद्यार्थ्यांचा वेग क्षमतेवर अभ्यास करणे. शालेय विद्यार्थ्यांच्या स्नायूच्या ताकदीचा अभ्यास करणे. या चाचण्याच्या आधारावरून विशिष्ट वयोगटातील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी क्षमता या संशोधनातून करायची आहे मला. संशोधनाची व्याप्ती आहे. सदरील संशोधने औरंगाबाद जिल्ह्यातील निवड केलेल्या विद्यार्थ्यांची व्याप्ती आहेत. यामध्ये मी काही स्कूल ऍड केल्यात, ज्यामध्ये काही मराठी मीडियम आहेत, इंग्लिश मीडियम आहेत. एक्झाम उदाहरणासाठी जे ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्कूल आहे, जी शरणापूरला आहे. बळीराम पाटील महाविद्यालय जो हडकोमध्ये आहे. SFS कॉलेज आहे यामध्ये. त्यानंतर अजून 1-2 शाळा आहेत, ज्यामध्ये रिवायडल स्कूल आहेत. स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल आहे. अशा 5-6 शाळांचा यामध्ये समावेश केलेला आहे. या संशोधनामध्ये 14 ते 16 व 17 ते 19 वयोगटातील खेळाडूंमध्ये जे सराव करतात, म्हणजे
जे 1-2 वर्षापासून खेळतात किंवा कोणत्या तरी स्तरावरती खेळलेले आहेत त्यांनी. तालुकास्तरीय असेल, जिल्हा असेल, राज्य किंवा नॅशनल स्तरावर असेल. अशा खेळाडूंवरतीच आपण हा रिसर्च करणार आहेत. यामध्ये वेग, दमश्वासपणा, स्नायूची ताकद, हृदयनाडी, दमदारपणा व लवचिकता ह्यावरती अभ्यास करायचा आहे मला. संशोधनाची मर्यादा. सदरील संशोधन शारीरिक कसोटीच्या माहिती गोळा केल्यानंतर आलेल्या निष्कर्षावर आधारित असेल. ड्रॉपरोबॉल खेळाचा सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांना नियंत्रित गट व अनियंत्रित गटाचे मर्यादित आहे. शारीरिक क्षमता चाचणी काही विशिष्ट चाचण्या आहेत. ह्यांसाठी मी काही चाचण्या आता क्षमता मोजण्यासाठी काही चाचण्या काढलेल्या आहेत मी. एक्झाम्पल फिजिकल फिटनेस आहेत. ह्या काही चाचण्या आहेत. या चाचण्यामधून त्यांचं जो पण काही डाटा निघेल ह्यावरती ह्या संशोधनाचे मर्यादा ठरेल. आणि संशोधनातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, नित्यसवयी काही गरजा असेल, आवडी असेल, इतर सुविधा, शिक्षणावर या संशोधकांचे नियंत्रण राहणार नाहीयेत. आणि प्रस्तुत संशोधन हे फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील 14 ते 16 व 17 ते 19 वयोगटातील खेळाडूपुरतेच मर्यादित आहे. संशोधनाची परिकल्पना बघूया. प्रशिक्षण पद्धतीचा ड्रॉपरो बॉल 14 ते 16 व 17 ते 19 या वयोगटातील खेळाडूच्या शारीरिक रचना त्यातील सार्थक फरक आढळून येत नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता चाचणीद्वारे लवचिकता, हृदयनाडी, दमदारपणा, स्नायूची ताकद, वेग या घटकांची 14 ते 16 व 17 ते 19 वर्षाच्या खेळाडूची चाचणी तयार करणे किंवा डाटा ह्यावर आधारित असलेला तयार करायचा आहे. संशोधनाचे महत्व. आता ह्या संशोधन मी केल्यानंतर ह्यावरती कोणाला फायदा होईल? प्रस्तुत संशोधनामध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता किती प्रमाणात आहे आणि शारीरिक क्षमतांना अनुसरून निकषाची विभागणी कशी करायला पाहिजे याची माहिती मिळेल. ज्यामुळे काय होईल ना, की नवीन येणारे खेळाडू आणि काही खेळाडू फेलियर असतील, ज्यांना असं वाटत असेल, की आपण प्रॅक्टिस करून सुद्धा सरावामध्ये किंवा खेळामध्ये वाढ होत नाहीये किंवा स्किल डेव्हलप होत नाहीये. तर ह्या रिसर्च माध्यमातून त्यांना हे कळेल, की कोणत्या एक्सरसाइजमुळे केल्यानंतर स्किलमध्ये वाढ होईल किंवा चांगल्या प्रकारे स्किल परफेक्ट होईल. तर ह्यांसाठी फायदा होईल. विद्यार्थी तसेच कोच, नंतर काही ऑफिशियल असतील, रेफरी आणि संघटना ज्या महाराष्ट्र लेव्हलवरती असेल किंवा औरंगाबाद जिल्ह्यातील असेल, तर ह्यांना ह्या रिसर्चचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्तीविषयी माहिती मिळेल. शारीरिक क्षमता मापन चाचणीच्या नवीन संशोधनामुळे नवी एक दिशा मिळेल. क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांना संशोधन उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना स्नायूची ताकद, हृदयनाडी, दमदारपणा, लवचिकता, दमश्वासपणा, वेग याविषयी माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमतांचा अंदाज देण्यास मदत मिळेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या संशोधनाच्या माध्यमातून हे पटकन कळतील. संशोधनाची पद्धत. हा संशोधन सर्वे मेथडनी पूर्ण करणार आहेत. सर्वेक्षण म्हणजे तथ्याचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण, मूल्यांकन होय. समस्येसाठी विशिष्ट बाबतीत असलेली सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या पद्धतीला सर्वेक्षण पद्धत म्हणतात. सर्वेक्षण निवड माहिती संकलित करीत नाही, तर त्यात मापन, अर्थनिर्वचन आणि मूल्यांकन यांच्या आधारावर वर्णन करते. आता मी ज्या काही 5 शाळा निवडलेल्या आहेत, ह्यात विद्यार्थी असे आहेत, की जे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय जे खेळाडू खेळतात, म्हणजे ज्या खेळाडूंना माहिती आहेत, की ड्रॉप बॉल काय आहेत, अशा खेळाडूवरती हा रिसर्च आहे. आणि मग ह्यांची सर्वेक्षण पद्धत होणार आहे आणि काही चाचण्या काढलेल्या आहेत मी. जशी फिजिकल फिटनेस टेस्ट आहे. आता ह्या टेस्ट कशा घ्यायच्यात थोडेसे एक्सप्लेन करतो मी ह्याबद्दल. पहिले त्या टेस्ट कोणत्या आहेत ह्या सांगतो. एकदा संबंधित साहित्याचा आढावा संपून टाकतो. प्रस्तुत संशोधनामध्ये संशोधकांनी निवड केलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संशोधन विषय त्याच्यामध्ये फक्त एक किंवा गणेश, त्याच्यातून फक्त एक किंवा दोनच फक्त रिव्ह्यू ऑफ लिटरेचर वाचा, सगळे वाचू नका. ओके सर. संशोधन संबंधित आढावा घेण्याचा हेतू संशोधकाला आहे.
निवड केलेल्या विषयाचे संशोधन सखोलपणे व्हावे व त्याबरोबर ते अभ्यासपूर्ण, विश्वसनीय, अचूक, सुयोग व्हावे व पूर्णपणे योग्य दिशेने व्हावे. यासाठी विषयाच्या पूर्वी झालेल्या संशोधनापेक्षा नवीन संशोधन अगदी चांगल्या पद्धतीने व अर्थपूर्ण व्हावे यासाठी सदरील अभ्यासाचा उपयोग करण्यात आला. त्यात झालेलं असं आहे, की हा संशोधन हा ड्रॉपरबॉल वरती महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये हा पहिला संशोधन आहे. आता ह्यामध्ये रिव्ह्यू काढण्यासाठी थोड्याशा अडचणी आल्यात. पण काही तज्ञांशी बोलणं झालंय माझं असं, की ते बोललेत, की संशोधनामध्ये फिजिकल रिलेटेड हा शारीरिक क्षमतावर आधारित आहे. तर जेवढे पण शारीरिक क्षमतावरती असेल, तर हे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणून मी यूज करू शकतो. तर काही रिव्ह्यू काढले होते मी ह्यामध्ये. ठीक आहे. रेऊ असू द्या, समोर वाचा. संशोधन पद्धती तुमच्या कशा पद्धती. ह्यामध्ये सर मी काही बुक्स पण रेफर केले होते. कोस्टाजी 1996, देवेंद्र कंसलचे काही बुक्स होते. असे एक 18-20 बुक्सची लिस्ट होती. आणि हा सर्वे मेथडमध्ये हा मी पूर्ण संशोधन पार पाडणार आहे, ज्यामधून निष्कर्ष निघेल. आता तो निष्कर्ष समोर असेल की काय निघतंय. आणि ह्यासाठी काही टेस्ट निवडल्या होत्या मी. फिजिकल फिटनेसच्या काही टेस्ट आहेत, ज्यामध्ये मुली आणि मुलांचं ह्या दोघांचं मी समावेश केलेला आहे. 2 गट पाडले त्यामध्ये 14 ते 16 आणि 17 ते 19 वयोगटातील. कारण की आता हा गट निवडण्याचा पण एक उद्देश होता, की च्या खूप साऱ्या स्पर्धा झाल्या. यामध्ये मी ऑब्झर्वेशन केलंय थोडंसं. तर मला ह्यामध्ये जास्त खेळाडू ह्याच वयोगटातील दिसतात आणि शालेय स्तरीयमध्ये पण ज्या स्पर्धा होतात, त्या ह्या वयोगटामध्ये जास्त होतात. तर हा संशोधन झाल्यानंतर जास्तीत जास्त खेळाडूंना फायदा व्हावा म्हणून हा ग्रुप मी एज ग्रुप निवडलाय. तर फिजिकल फिटनेस होतं ह्यामध्ये. तर पहिली टेस्ट जी होती ती चिन अप टेस्ट आहे. मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. आणि ह्यांना मी जे कम्पेअर करणार आहेत, तर फिजिकल फिटनेसचे जे स्टँडर्ड आहेत. आता ह्यामध्ये एक्सपेरिमेंटल मेथड तर नाहीये, तर मला 2 ग्रुपमध्ये डिव्हायडेशन करता येणार नाही. तर मी आता हे कम्पेअर कोणासोबत करेल किंवा मी निष्कर्ष कसं काढेल, तर आलेला जो काही डाटा असेल, तो मी फिजिकल फिटनेसच्या काही स्टँडर्ड नॉर्म्स आहेत. तर त्या स्टँडर्ड नॉर्म्स सोबत हा डाटा कम्पेअर करणार आहे आणि त्यावरून तो निष्कर्ष निघेल. तर पहिली टेस्ट ह्यामध्ये जी आहे, ती चिनअप टेस्ट आहे, ज्यामध्ये मुलांना पण आणि मुलींना पण करायची आहे. आणि दुसरी जी टेस्ट होती ह्यामध्ये सिट अँड रीच टेस्ट आहे. हे वयोगट 14, 15 आणि 16 ह्यांच्यासाठी काही थोड्याशा वेगळ्या आहेत आणि 17, 18, 19 ह्यांच्यासाठी काही थोड्या वेगळ्या आहेत. चिनअप टेस्ट ही पहिले मुलांसाठी आहे आणि फ्लेक्स आर्म फक्त अँगलला लटकून राहायचं हे मुलींसाठी टेस्ट आहे. सेकंड टेस्ट आहे सिट अँड रीच टेस्ट. थर्ड आहे बेंड नी सिटअप. नी पूर्ण बेंड करून सिटअप्स करायच्यात. आणि चौथी जी आहे ती 12 मिनिट रन अँड वॉक. तर हे झालेले आहेत 14, 15 आणि 16 एज ग्रुपसाठी. आणि पुढच्या एज ग्रुपसाठी आहे 17, 18, 19. ह्यामध्ये पण जवळपास सारखंच आहे. पहिली जी टेस्ट आहे ती चिनअप टेस्ट आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी ह्यामध्ये फ्लेक्स आर्म. दुसरी जी टेस्ट आहे सिट अँड रीच टेस्ट ही गर्ल्स अँड बॉईज साठी दोघांनाही सेम आहे. तिसरी जी आहे बेंड नी सिटअप आहे आणि चौथी जी आहे 12 मिनिट रन अँड वॉक. आता ह्यावरती जो निष्कर्ष निघेल किंवा जो डाटा कलेक्ट होईल, तर ह्यावरती हा पूर्ण संशोधन अवलंबून राहणार आहे. आणि हे सगळं मी जे आहेत, तर जे स्टँडर्ड नॉर्म्स आहेत फिजिकलचे, तर ह्यासोबत हे कम्पेअर करणार आहे. सर तुम्हाला काही वाटतंय का ह्यामध्ये थोडंफार काही अजून करेक्शन करायला पाहिजे? नाही, याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये तुम्ही जे आता मांडलंय ना, तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही थोडंसं अजून जे काही स्कूल गेम मध्ये कधी आलं ते एक मांडणी करा. आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आलेलं आहे त्याचं सुद्धा मांडणी करा. म्हणजे लोकांना तुमचं जेव्हा ग्रंथ वाचेल, तर तेव्हा त्यांचं अवलोकन होईल की स्कूल गेम आहे आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीची जी आहे त्याच्यामध्ये एक घ्या. आणि जेव्हा आपण मांडणी करत असताना संशोधन कशा कशा पद्धतीने होणार आहे ओके. याची मूळ रूप त्या ठिकाणी मांडणी केली पाहिजे. आणि आपण जेव्हा
जे काही महत्व किंवा त्याचे आपण काही स्पष्ट करणार ते स्पष्ट त्या ठिकाणी दिसले पाहिजे. जसं तुमचं त्या ठिकाणी दिसतं, की कशासाठी तुम्ही घेणार आहात, हा जो महत्व आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. पण यामध्ये तुम्ही जे काही वयोगट घेतलेले आहे 14 ते 16 आणि 17 ते 19 यासाठी तुम्हाला स्टँडर्ड नॉर्म्स तुम्हाला मिळालेले आहेत का? हो, कारण हो की सर. त्याच्यामध्ये तुम्हाला मी बरेच वेळेस सांगितलं होतं, की स्टँडर्ड ॲक्चुअली झालं असं होतं, की ह्या आधी दुसरी टेस्ट घेत असं विचार होता. पण त्याचे काही नॉर्म्स नव्हते. तर आता ही जी मी टेस्ट घेतोय तर ह्याचे स्टँडर्ड नॉर्म्स वगैरे माझ्याकडे अवेलेबल आहेत. आणि अजून एक बोलायचं होतं सर मला. आता महाराष्ट्रामध्ये जवळपास अजून पाहिजे तेवढा सगळ्यापर्यंत पोहोचला नाहीये. कारण की 3-4 वर्ष 5-6 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये हा खेळ खेळला जातोय. आणि बाहेर जसं बाहेरच्या राज्यांमध्ये ह्या खेळावरती असं झालंय, की स्पोर्ट्स कोट्यामध्ये सुद्धा काही असे पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहेत, की ह्यामध्ये नॅशनल, स्टेट जरी खेळून आले राज्य आहे. राज्य, तरी त्या खेळाडूंना त्याचा फायदा होतोय. तर अशी आशा किंवा उम्मीद आहे, की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं होईल आणि महाराष्ट्रात असं झालं, की या संशोधनाचा आणि या खेळाचा महाराष्ट्रातील खेळाडू खरोखरच नक्की फायदा घेतील. याच्यामध्ये गणेश तुमचं विद्यार्थी किती आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये निर्देश केले नाही आणि ते विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये असायला पाहिजे. तुम्ही वाचत असाल तुम्ही याच्यामध्ये ग्रंथामध्ये असेल तुम्ही की एवढे विद्यार्थी आहेत. पण हां. वाचताना तुम्ही तेवढं सांगितलं नाही. ते विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये असलं पाहिजे, की आपण पर्टिक्युलर एवढे नियंत्रित गट आहे आणि या अनियंत्रित गट एवढे आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यावर सांगायचं राहिलंय सर हा पॉइंट. ह्यामध्ये माझा 360 विद्यार्थ्यांचा मी निवड केलेली आहे, 360 विद्यार्थी. ओके. हं. म्हणजे त्या वयोगट 14 ते 16 वयोगटातले किती आणि 17 ते 19 वयोगट अशा दोन्ही वयोगटमध्ये तुमचे विद्यार्थी असायला पाहिजे. ओके. ते दोन्ही गटामध्ये डिव्हायडेशन सेम होणार आहेत सर. चालेल. जेवढ्या पहिल्या ठीक आहे. ग्रुपमध्ये असेल तेवढ्याच सेकंड ग्रुपमध्ये असेल. चालेल. बेस्ट ऑफ लक. चांगलं काम कर. ओके. थँक यू सर. सर तुम्ही लीव्ह करू शकता.